चे पहिले जे आयुकाचे विद्यार्थी त्यांच्यापैकी तुम्ही होतात. तर फिजिक्स पासून एन्व्हायरमेंट सारख्या म्हणजे काय झालं की आता तुम्ही तुमचं फिजिक्स संपून गेलं, काय झालं? नाही, फिजिक्स कधीच संपत नाही. कारण हे सगळे मूलभूत विषय आहेत. आणि आता गौतमने जसं सांगितलं की मंगळावर पूर्वी कदाचित नद्या होत्या, तर मग आपण आपल्या पृथ्वीबद्दल का आपल्याला इतकं व्यवस्थित जपावं लागणार आहे? कारण आपल्याला मंगळ व्हायचं नाहीये. तर माझा विषय असा आहे की आपल्याला आपली पृथ्वी कशी जपता येईल. कारण आपला श्वास हा आपण आहोत हे एका श्वासाच्या दुसऱ्या श्वासाच्या अंतरात आहोत, तर आपण लक्षात येत नाही. पण ही जी आपण हवा आत घेतोय त्याच्यात किती प्रदूषण वाढतंय, त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर किती परिणाम होतोय. आणि तो नुसता शरीरावर होतोय असं नाही, तुमच्या इकॉनॉमीवर परिणाम होतोय. कारण आज तुम्ही थकलेले भागलेले ऑफिसमध्ये पोहोचला तर तुमची प्रोडक्टिव्हिटी पण कमी होणार आहे. सो असा जर सगळा विचार केला तर बेसिकली फिजिक्स आणि ॲस्ट्रॉनॉमी खूप जवळ आहे. पण तुम्हाला आता म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये मोठे काय बदल, विघातक बदल आपण म्हणू पृथ्वीच्या बाबतीत घडताना दिसत आहेत? सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही बघाल इथं नॉर्मली मॉन्सून, आपल्याला भारतातली गोष्ट घ्यायची तर मी लहान असताना 1 जूनला मॉन्सून केरळमध्ये येतो, 7 जूनला पुण्यात पोहोचतो किंवा मुंबईत पोहोचतो. आता 7 जूनची आज 15 जून झाली, अजून नुसते थोडेसे ढग दिसत आहेत पण पाऊस पडत नाहीये. आणि हा नुसता पावसाचाच प्रश्न नाहीये, मग दुष्काळ पडतो. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इतक्या जोरात पडतो की ते पाणी आपल्याला साठवता येत नाही, शेतीची हानी होते. म्हणजे हीट वेव्स, टॉर्नेडोज, नंतर दुष्काळ, ह्या सगळ्या गोष्टी अचानक घडतात. काही वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये खूप पाऊस पडला आणि दरवेळेला आपण बातम्यात ऐकतो 100 वर्षात असं घडलं नाहीये. पण हे असं का घडतंय, हे घडणं कमी करण्याकरता आपल्याला काय काय करावं लागेल ह्याचं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि ते शिक्षण नुसतं शिक्षण घेऊन पण उपयोग नाही, ते आपल्याला अंमलात आणलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येकाला म्हणजे साधारण आपण मराठी माणूस आंदोलन करण्यात जरा उत्साही असतो, पण एकत्र येऊन ह्याच्यातनं सोल्युशन्स काढले पाहिजेत. पण दिसते काय म्हणजे मगाशी तुम्ही तापमानाच्या बद्दल वी वर टॉकिंग अबाउट रायझिंग टेम्परेचर अँड ऑल दिस थिंग्स. So yeah, but I can discuss that NASA has done